रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले हे खरे असले तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले। अवघ्या 6 वर्षाच्या वय असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले आणि रतन टाटा यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली। त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला। चॅम्पियन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनशा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कर्नल विद्यापीठामध्ये दाखल झाले। आपले टाटा नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षाच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनीच्या नोकरीपर्यंत सर्व काही केलं। कर्नल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी देखील घेतली। याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे.आर.डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली। टाटा समूहाचे संस्थापक असलेला जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे.आर.डी. प्रभावित झाले। आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेले रतन यांना जे.आर.डी. यांनी टाटा उद्योगमध्ये येण्याचे आमंत्रण दिले। इसवी सन 1962च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले। मात्र समूहाच्या परंपरेनुसार 62 ते 71 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले। जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतर इसवी सन 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेक्लो या कंपनीची धुरा सोपवण्यात आली। नेक्लो ही तोट्यात चालणारी कंपनी होती। रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांना यश मिळाले। संपूर्ण बाजारपेठातील नेक्लोचा हिस्सा 2% 20% झाला। पण देशात आणीबाणी जाहीर झाली। पाठोपाठ आलेल्या मंदीमुळे नेक्लोचा आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि कंपनी बंद पडली। रतन टाटा यांना आलेला ते पहिले अपयश। इसवी सन 1977 मध्ये रतन टाटांवर एक्सप्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपवण्यात आली। एक्सप्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती। कामगारांची संख्याही मोठी आणि त्यांच्या तुलनेत उत्पादन तुटपुंजे होते। चित्र असलेल्या या मिलमध्ये 50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा समूहाला केली, पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि ऋषी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिल बंद करण्यात आली। रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले। या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले, पण त्याचबरोबर अनुभवांच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते। इसवी सन 1981 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीची सूत्रे सोपवली। त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते। इसवी सन 1991 मध्ये जे.आर.डी. यांनी स्वतःच उद्योग समूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली। त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत। कोरस, जॅग्वार, टेटली यासारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या। या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली। मोठी स्वप्न पाहावं आणि त्या प्रत्यक्षात आणावं हा रतन टाटांचा स्वभाव। या स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं। हे यश मिळवत असताना टाटांनी कधीच आपल्या मुलांची तडजोड केली नाही। त्यामुळं सचोटी गुणवत्ता म्हणजेच यश मिळवत असताना टाटांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही। त्याचमुळे सचोटी गुणवत्ता म्हणजेच टाटा हे समीकरण तयार झाले। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।